दरम्यान मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। दुबार नावांपैकी 90% नावं परप्रांतीय आहेत। मतदार यादीमध्ये परप्रांतीय नावं कुणी घुसवली असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शेलारांच्या मतदारसंघात अनेक दुबार मतदार आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गंभीर आरोप केला। किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत। मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक ते नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही। हा संशोधनाचा विषय, आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये। आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत। मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही। परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे। परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। देशपांडे यांनी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। खरं तर जाणीवपूर्वक महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हिंदू दुबार मतदारावरच आक्षेप घेतला जातोय। तुम्ही कुठेही मुस्लिम दुबार मतदार किंवा अल्पसंख्याक दुबार मतदारांवर आक्षेप घेत नाही, हा आमचा मुद्दा आहे। आशिषजींच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर त्याची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे निश्चित करा।